मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघूयात की चिकन पुलाव कसा बनवायचा आहे। तर त्यासाठी आपण पटकन रेसिपी सुरू करूया। आणि तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे इथून पुढच्या वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील। सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून एक अर्धा तास साईडला ठेवूयात। त्यासाठी इथे मी 1 वाटीपर्यंत दही घेतलेलं आहे, म्हणजेच 200 ग्राम दही घेतलेलं आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेला पुदिना, 1-2 मिरची, कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर घरातले मसाले ॲड करायचे, तर खूप थोडे थोडे घालायचे। तर यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकला आहे, अर्धा चम्मच चिकन मसाला घेतला, 1 चम्मच बिर्याणी मसाला घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चम्मच मी रेग्युलर घरातले मसाले वापरलेले आहेत। तर यामध्ये घरी बनवलेला मसाला मी अर्धा चम्मच घेतला। त्यानंतर अर्धा चम्मच बेडगी मिरची पावडर घेतली आहे, अर्धा छोटा चम्मच हळद घेतलेली आहे, थोडासा कांदा मसाला घेतला आहे, तो पण अर्धा चम्मचच घेतलेला आहे। आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे। तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही हे मसाले कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी 1 चम्मच यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 2 चम्मच यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम घेतलेलं आहे। मी यामध्ये आधी कांदा फ्राय करून घेतलेला आहे, जो की आपल्याला मॅरिनेटसाठी लागणार आहे। मग तेच मी गरम केलेलं तेल याच्यामध्ये टाकलं आहे। मिक्स करून घ्यायचं चांगलं, सगळे मसाले पूर्ण प्रॉपर मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेला कांदा ॲड करायचा, तो पण मिक्स करून घ्यायचा। आपला मसाला एकदम छान तयार आहे। यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी मी ॲड केलेली आहे। टोमॅटो कट करून घ्यायचा आणि चांगली अशी पेस्ट करून घ्यायची। यामध्येच मी अद्रक आणि लसूण पण घातलं आहे। हे सगळं तिन्हीचं वाटण करून यामध्ये मिक्स करायचं। हे सगळं मिक्स झालं की आता यामध्ये आपण चिकन पण ॲड करून घेऊयात। प्रॉपर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा लिंबूसुद्धा कट करून घालायचा। सगळं मिक्स झालं की आता चिकन ॲड करूयात। तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चांगलं स्वच्छ धुवायचं आणि यामध्ये मिक्स करायचं। प्रॉपर पूर्ण चिकनला एकदम चांगल्या प्रकारे मसाला लागला पाहिजे। पूर्ण हाताने तुम्ही मिक्स करून घ्या। छान सगळं मसाला व्यवस्थित लागलेला पाहिजे। त्यानंतर आपण ह्याला अर्धा तास ठेवणार आहोत। या प्रकारे चांगलं मिक्स करून घ्या। बिर्याणीसाठी असंच असतं, पण आज आपण पुलाव बघणार आहोत बिर्याणीच्या पद्धतीमध्येच। तर तुम्हाला पुलाव हा नक्कीच आवडेल, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आणि माझ्याकडं कोळसा नाही आहे, त्यासाठी मी इथे दालचिनीचा वापर करत आहे। याने काय होईल की थोडासा स्मोकी फ्लेवर यामध्ये ॲड होईल। तर थोडीशी गॅसवर दालचिनी गरम करायची, त्यावरती थोडंसं तेल घालायचं, 1 वाटीमध्ये ते घ्यायचं आणि मॅरिनेटच्या भांड्यामध्येच ती वाटी ठेवायची आणि झाकून ठेवायचं। मॅरिनेट करून झालं की त्याच वेळेस तांदूळ घ्यायचा, तो स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात अर्धा तासापर्यंत भिजत ठेवायचा, म्हणजे तुम्हाला फोडणीमध्ये लवकर शिजला जाईल। मी पावशर तांदूळ घेतलेला आहे, दावत पुलाव बासमती राईस। तुमच्याकडं तुम्ही रेग्युलर जो यूज करता तुम्ही तो घेतला तरी पण चालेल। अर्धा तास झाल्यानंतर याला आपण कुकरमध्ये फोडणी देणार आहोत। त्यासाठी 1-1.5 चम्मच तेल घ्यायचं कुकरमध्ये, त्यामध्ये 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी आणि 2 तेजपत्ता टाकला आहे। तर याची फोडणी घालायची आणि मॅरिनेट केलेलं सर्व चिकन यामध्ये ॲड करायचं, मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत बिना झाकण लावता गरम करून घ्यायचं। बघू शकताय खूप पाणी आणि तेल सुटलं आहे, याच्यामध्ये एक्स्ट्रा जास्त पाणी घालायची गरज लागणार नाही। खूप छान आपला मसाला तयार झालेला आहे, मस्त तुम्ही बघू शकता। आता काय करायचं, 1 शिट्टी करून घ्यायची। याने काय होईल की चिकन एकदम सॉफ्ट शिजलं जाईल। फक्त 1च शिट्टी करायची आणि त्यातली वाफ जाईपर्यंत कुकर थोडा वेळ बंद राहू द्यायचा, त्यानंतर ओपन करायचा। 1 शिट्टीमुळे खूप जास्त शिजणार पण नाही आणि कच्चं पण राहणार नाही। चांगलं वाफवून झालेलं आहे आता। तर याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। बघू शकता आपला इतका सुंदर मसाला तयार झालेला आहे। याची टेस्ट एकदम प्रॉपर बिर्याणीसारखी होते आणि खायला पण खूपच सुंदर लागतो। तुम्ही याला बिर्याणी पण म्हणू शकता।
कोणी बिर्याणी म्हणतं, कोणी पुलाव म्हणतं. तर खायला खूप छान होतो. मी तुम्हाला नक्कीच सांगेल की एकदा नक्कीच अशी रेसिपी ट्राय करून बघा, खूप सुंदर होतो. आता अर्धा तास भिजवून घेतलेला तांदूळ यामध्ये मी ॲड केला आहे. तो पण यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि मी थोडासा फ्राय कांदा याच्यासाठी पण ठेवला होता, तर तोच कांदा आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि भरपूर सारी पुदिना कोथिंबीर पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये मिक्स करायची बारीक कट करून. ते पण चांगलं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि मी इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे फक्त यामध्ये. तुम्ही किती लोकांसाठी बनवत आहात त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. मी इथे अर्धा किलो चिकन आणि पावशेर तांदूळ घेतले. तुम्ही तांदूळ पण थोडंसं जास्त वाढवलं तरी पण चालेल. हे सगळं एकदम छान मिक्स झालं की यामध्ये 1.5 ग्लास मी पाणी घालत आहे, कारण याला जास्त पाण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी चिकनला पाणी सुटलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ ॲड करते. आता झाकण बंद करायचं आणि मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये भात पण खूप छान फुलून तयार होतो. याला जास्त शिजवायची गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी अर्धा तास आपण तांदूळ भिजत ठेवलं होतं, त्यामुळे तो आता पटकन शिजून जाईल. याची टेस्ट सेम दम बिर्याणीसारखी लागते, पण फक्त ही पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि सोपी आहे. कुकरमध्ये पटकन शिजलं जातं, त्यामुळे जास्त टाईम लागत नाही. पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. अर्धा तास फक्त तांदूळ आणि मॅरिनेट करून ठेवलेल्या चिकनसाठी लागेल. आणि त्यानंतर एक 15-20 मिनटामध्ये तुमचा राईस पूर्ण प्रॉपर तयार होऊन जाईल. शिट्ट्या झाल्या त्यानंतर पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि मग कुकर ओपन करायचा. मस्त तर्रीसारखं तेल सुटलेलं आहे वरती, तर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही कलर बघा काय सुंदर आलेला आहे. आणि चिकन पण एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे. राईस पण एकदम प्रॉपर शिजून तयार आहे. मस्त आता गरम गरम जेवायला घ्या. वाव, एकच नंबर. दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. खायला पण इतकाच भारी लागतो. तुम्ही ट्राय करा नक्कीच. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर पण करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि मस्त गरम गरम खाऊन घ्या. तोपर्यंत थँक्यू.